नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे। शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील फरार आरोपी संपत शंकर वायकर याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांना आदेशित केलं होतं। त्यानुसार आवश्यक त्या सूचना देऊन पथकास रवाना करण्यात आले। या फरार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक गोरे यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी छापा टाकला असता सापळा लावून त्या आरोपीस पथकानं संपत शंकर वायकर याला एक गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतलाय, तर दुसरा आरोपी जॅक्सन शेख हा तिथून फरार झालाय। त्याच्याकडून 50,000 रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी नामे संपत शंकर वायकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात खुनाचा, दरोडा, जबरी, चोरी असे गंभीर स्वरूपाचे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुमर्गे, उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष वमने यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। काल शिर्डी शहरामध्ये हॉटेल गणपती पॅलेस या ठिकाणी फिर्यादी साईनाथ पवार हा त्याचे भावासह चहा पित असताना मोटरसायकलवरती आलेल्या आरोपी संपत वायकर व त्याचा एक साथीदार यांनी मागील भांडणाच्या कारणावरून फिर्यादीवरती गावठी कट्ट्यातून फायर केलेला होता। त्याप्रमाणे फिर्यादीच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशनला कलम 307, 34 व आर.मॅक्स प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। तरची घटना संवेदनशील असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी अटकेबाबतच्या सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे PSI गोरे आणि त्यांच्यासोबतचं पथक तयार करण्यात आलेलं होतं। पथकाने नगर जिल्ह्यामध्ये तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये आरोपीचा शोध घेतला व आज रोजी सावळीवीर या ठिकाणी आरोपी नामे संपत शंकर वायकर याला पथकाने ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेलं पिस्टल जमा करण्यात आलेलं आहे। पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करत आहे।